हाय डिअर स्टुडंट्स, या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत ब्लड रिलेशन या टॉपिकचा थर्ड टाइम कोडेड रिलेशन्स. यामध्ये काय दिलेलं असतं, एक एक्सप्रेशन दिलेलं असतं ज्यामध्ये काही कोड्स दिलेले असतात. ठीक आहे, आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला डायग्राम ड्रॉ करून त्यावर विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर करायचे असतात. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली यामध्ये पण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आपण. तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया कोडेड रिलेशन या सब टाईपचा. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय पहा, क्वेश्चन नंबर 1 कोडेड रिलेशन्स यावरती. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1 काय पहा, इफ $P या ठिकाणी काय दिलेलं आहे, $P मीन्स याचा अर्थ दिलेला आहे, मीन्स P इज फादर ऑफ Q. काय दिलेलं आहे पहा, P इज फादर ऑफ Q. P हे कोणाचे वडील आहेत, Q चे. ठीक आहे, P इज फादर ऑफ Q. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा कोड, P हॅशटॅग Q. P हॅशटॅग Q याचा मिनिंग काय दिलेला आहे पहा, मीन्स याचा मिनिंग दिलेला आहे, P हॅशटॅग Q मीन्स P इज मदर ऑफ Q. P इज मदर ऑफ Q. P ही कोणाची आई आहे, Q ची. ठीक आहे, हॅशटॅगचा मिनिंग. तर पहा, पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरचं काहीतरी रिलेशन दिलेलं आहे यामध्ये आपल्याला. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, इफ P स्टार Q. P स्टार Q चा मिनिंग काय दिलेला आहे, P स्टार Q मीन्स त्याचा मिनिंग दिलेला आहे आपल्याला, P इज द सिस्टर ऑफ Q. P इज सिस्टर ऑफ Q. P इज सिस्टर ऑफ Q. ठीक आहे, देन हाऊ इज D रिलेटेड टू N असं विचारलेलं आहे. देन हाऊ इज D रिलेटेड टू N इन. आता या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं असतं. एक्सप्रेशन काय दिले पहा बेटा, N हॅशटॅग A $B स्टार D. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, ऑप्शन नंबर ए नेफ्यू. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे ग्रँडसन. ऑप्शन नंबर सी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ग्रँडडॉटर. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे नन ऑफ दीज, यापैकी नाही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी हे जे कोडेड रिलेशनचे क्वेश्चन आहेत ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं पहा. तर या ठिकाणी जे एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला, त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन लेटरचा विचार करावा लागेल. यांच्यामध्ये काय सिंबल आहे पहा, पहिले दोन लेटर कोणते आहेत, N आणि A. त्याच्यामध्ये सिंबल काय दिलेला आहे, हॅशटॅग. आणि हॅशटॅगचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, काय दिलेला आहे मिनिंग, P हॅशटॅग Q म्हणजेच काय, पहिलं लेटर हे जे आहे या दोघांमध्ये ते दुसऱ्या लेटरची आई आहे. ठीक आहे, मदर. तर आता या दोघांमध्ये पहिलं लेटर कोण आहे, N. दुसरं लेटर कोण आहे, A. तर या ठिकाणी त्याच पद्धतीने काय अर्थ होईल, N इज मदर ऑफ A. तर आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी पहा, आपण ड्रॉ केल्यानंतर काय येईल पहा, आपल्याला ड्रॉ करायचं आहे N इज मदर ऑफ A. N ही आई आहे A ची. ठीक आहे, N इज मदर ऑफ A. मदर म्हटल्यानंतर या ठिकाणी जेंडर काय येईल, N चं फिमेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला परत या दोन लेटरचा विचार करावा लागेल. ठीक आहे, कोणत्या दोन लेटरचा पहा, या दोन लेटरचा. नेक्स्ट दोन लेटर कोणते आहेत, $B असं दिलेलं आहे. आता डॉलरचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. डॉलरचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे, $Q मीन्स P इज फादर ऑफ Q. ठीक आहे, तर A इज फादर ऑफ B. ठीक आहे, याचा मिनिंग काय होईल, A इज फादर ऑफ B.
ए हे फादर आहेत कोणाचे, बी चे. तर या ठिकाणी आपल्या इथं खालच्या साईडला जागा नसल्यामुळे आपण सरळ रेषेमध्ये आपण हे रिलेशन ड्रॉ करायला. फादर जनरली आपण फादर कुठं ड्रॉ करतो बेटा, वरच्या दिशेला. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, ए इज फादर ऑफ बी, ए इज फादर ऑफ बी आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. ए इज फादर ऑफ बी. फादर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल, याचं मेल येईल. ठीक आहे. त्यानंतरची दोन लेटर कोणते आहेत पहा, बी स्टार डी. आणि स्टारचा मिनिंग आपल्याला माहिती आहे, पी स्टार क्यू म्हणजे पी इज द सिस्टर ऑफ क्यू, तसं बी इज द सिस्टर ऑफ डी. आता या ठिकाणी पहा, आपण ड्रॉ करूया. बी इज अ सिस्टर, बी ही कोणाची बहीण आहे, डी ची. ठीक आहे. बी इज सिस्टर ऑफ डी, सिस्टर ऑफ डी. आता सिस्टर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, फिमेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय विचारलंय, हाऊ इज डी रिलेटेड टू एन. डी हा कोण आहे एनचा. आता पहा, आपण एन कुठे आहे पाहू, इथं. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा बेटा, आपण उलट दिशेने जर विचार केला तर या ठिकाणी काय होणार आहे पहा, हा ए ची आई कोण आहे, एन. तर एनचा हा ए कोण होणार आहे बेटा, सन होणार आहे, मुलगा, मुलगा. आणि इथं आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर बी ही फिमेल आहे, फिमेल आहे म्हटल्यानंतर बी चे वडील कोण आहेत, ए. तर ए ची ही बी कोण होणार आहे, डॉटर. ठीक आहे, डॉटर. आणि डॉटरचा या ठिकाणी आपल्याला डी चं जेंडर माहित नाहीये, डी मेल पण असू शकतो, फिमेल पण असू शकतो. ठीक आहे. तर डी चा आपल्याला जेंडर माहित नाही, तर या ठिकाणी डी चा हा भाऊ आहे बी, तर बी चा हा डी कोण होणार आहे, ब्रदर और कोण होणार आहे, सिस्टर. ब्रदर और सिस्टर. आता ब्रदर और सिस्टर म्हटल्यानंतर मुलाची, आता याची हे डॉटरची, मुलीची बहीण किंवा मुलीची मुलीचा भाऊ, हा ए चा कोण होणार आहे, तो डॉटर किंवा सन. ठीक आहे. डॉटर और सन. आता पहा बेटा, मुलाचा मुलगा किंवा मुलाची मुलगी ही कोण होणार आहे, यांची ग्रँडसन किंवा ग्रँडडॉटर. ग्रँडसन और ग्रँडडॉटर, ग्रँडसन और ग्रँडडॉटर, ग्रँडसन और ग्रँडडॉटर. तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये तसं दिलेलं नाही, ग्रँडसन वेगळं दिलेलं आहे, ग्रँडडॉटर वेगळं दिलेलं आहे. तर हे आपलं आन्सर येणार नाही. तर आपलं आन्सर काय येणार आहे, नन ऑफ दिस. तर आन्सर मध्ये काय यायला पाहिजे होतं बेटा, ग्रँडसन किंवा ग्रँडडॉटर. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. लेट अस सी अनदर क्वेश्चन. पहा, आपण ब्लड रिलेशन मधला हा थर्ड टाइप पाहतोय, कोडेड रिलेशन्स. त्याच्यामध्ये आपण डिफरंट क्वेश्चन्स पाहत आहोत. सेकंड क्वेश्चन काय बघा बेटा याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर सेकंड. इफ पी काय दिलेला आहे पहा, इफ पी इंटू क्यू. पी इंटू क्यू चा मिनिंग काय दिलेला आहे, पी इज द डॉटर ऑफ क्यू. मीन्स पी इज डॉटर, पी इज डॉटर ऑफ क्यू असं दिलेलं आहे. ठीक आहे. पी इज द डॉटर ऑफ क्यू. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, मिनिंग कोड काय दिलेला आहे, त्यानंतर दिलेला आहे पी प्लस क्यू. पी प्लस क्यू प्लस दिले या दोघांमध्ये. याचा मिनिंग काय दिलेला आहे पहा, पी प्लस क्यू मीन्स, त्याचा मिनिंग दिलेला आहे, पी प्लस क्यू मीन्स पी इज फादर ऑफ क्यू. पी इज फादर ऑफ क्यू, पी इज फादर ऑफ क्यू दिलेला आहे. ठीक आहे. पी इज फादर ऑफ क्यू. ठीक आहे. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, पी डिवाइड क्यू असं दिलेलं आहे. पी डिवाइड क्यू, या दोघांमध्ये डिवाइडचं सिम्बॉल दिलेला आहे. ठीक आहे. मीन्स याचा मिनिंग काय दिलेला आहे, पी इज मदर ऑफ क्यू. मीन्स पी इज मदर ऑफ क्यू. पी ही आई आहे कोणाची, क्यू ची. ठीक आहे. मदर ऑफ क्यू. अँड
त्यानंतर आपल्याला रिलेशन काय दिलेलं आहे पहा, पी मायनस क्यू. पी मायनस क्यू मीन्स, पी मायनस क्यूचा अर्थ काय दिलेला आहे पहा, पी मायनस क्यू मीन्स पी इज ब्रदर ऑफ क्यू. पी इज ब्रदर ऑफ क्यू. पी हा भाऊ आहे कोणाचा, क्यूचा. ठीक आहे, पी इज ब्रदर ऑफ क्यू. तर आता काय विचारलेलं आहे पहा, देन इन एक्सप्रेशन. देन इन एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन आपल्याला कोडेड एक्सप्रेशन काय दिलेलं आहे पहा, कोडेड एक्सप्रेशन ए डिवाइड बी. ए डिवाइड बी. ए डिवाइड बी प्लस सी मायनस ई इंटू एफ असं दिलेलं आहे, कॉमा हाऊ ए. काय विचारलेलं आहे पहा, हाऊ ए रिलेटेड टू एफ. ए हा कोण आहे एफचा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, रिलेटेड टू एफ. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत पहा बेटा. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए काय दिलेलं आहे, मदर. मदर. ऑप्शन बी दिलेला आहे आंट. ऑप्शन दिले आंट बी. ऑप्शन सी डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ. ठीक आहे, डॉटर इन लॉ. आणि ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस, यापैकी नाही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी जे एक्सप्रेशन दिले त्याचा आपण डायग्राम ड्रॉ करूया. ठीक आहे, तर आपण एक्सप्रेशनची डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक्सप्रेशन मधले दोन लेटर आपल्याला कन्सिडर करावे लागतील. ए डिवाइड बी. ए आणि बी हे दोन लेटर आहेत, त्याच्यामध्ये सिंबल काय दिले, डिवाइड. आणि डिवाइडचा मिनिंग काय आपल्याला माहिती आहे बेटा. ठीक आहे, डिवाइडचा मिनिंग आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता, पी डिवाइड क्यू म्हणजेच काय दिलेलं आहे, पी इज मदर ऑफ क्यू. म्हणजे पहिलं लेटर हे दुसऱ्याची आई आहे, दुसऱ्या लेटरची आई आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी पहिलं लेटर काय असणार आहे आपलं, ए. ए इज मदर ऑफ बी असं ड्रॉ करायचं आपल्याला. ठीक आहे, तर आपण ड्रॉ करूया. मदर आपण कुठं काढतो, वरच्या दिशेला. ठीक आहे, जनरली. तर या ठिकाणी पहा बेटा, आपण ड्रॉ करायला त्या ठिकाणी, तर ए इज मदर. ए ही आई आहे कोणाची, बी ची. मदर ऑफ बी असं दिलेलं आहे. ए इज मदर ऑफ बी. मदर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, फिमेल. ठीक आहे, त्यानंतरचे दोन लेटर्स कोणते आहेत पहा, बी आणि सी. त्याच्यामध्ये सिंबल काय दिलेला आहे बेटा, सिंबल दिलेला आहे प्लस. प्लसचा मिनिंग आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी दिलेला आहे. प्लसचा मिनिंग काय आहे, पी प्लस क्यू मीन्स पी इज फादर ऑफ क्यू. आता या ठिकाणी पहा, बी इज फादर ऑफ सी. बी हे कोणाचे फादर आहेत, सी चे. आपण ड्रॉ करूया, लेट अस सी. बी इज फादर ऑफ सी. ठीक आहे, तर या ठिकाणी सी चे फादर कोण आहेत, बी. फादर. फादर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, मेल येईल, मेल. जेंडर मेल येईल. ठीक आहे, त्यानंतरचे अल्फा लेटर्स कोणते आहेत पहा, सी आणि ई. त्यांच्यामध्ये सिंबल काय दिले, मायनस. आणि मायनसचा मिनिंग आपल्याला माहित आहे, या ठिकाणी मायनसचा मिनिंग दिलेला आहे, पी इज ब्रदर ऑफ क्यू. त्याच पद्धतीनं पहिलं लेटर या ठिकाणी सी आणि ई मध्ये कोणतं आहे, सी. सी इज ब्रदर ऑफ ई असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ड्रॉ करू. तर या ठिकाणी आपण ड्रॉ केले, सी इज ब्रदर ऑफ ई. सी हा कोण आहे, भाऊ आहे ईचा. ब्रदर ऑफ ई. आता ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय होणार आहे, मेल. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, दोन लेटर ई आणि एफ. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन दिलेला आहे. मल्टिप्लिकेशनचा मिनिंग आपल्याला माहिती आहे, काय मिनिंग, पी इज डॉटर ऑफ क्यू. पी इज डॉटर ऑफ क्यू म्हणजे ई इज डॉटर ऑफ एफ असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण ड्रॉ करूया, ई इज डॉटर ऑफ एफ. ई ही कोणाची मुलगी आहे, एफ ची. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे एफ ची डॉटर. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, जेंडर ही फिमेल. ठीक आहे, आता या ठिकाणी विचारलेलं काय आहे पहा, हाऊ ए रिलेटेड टू एफ. ए कोण आहे, एफ चा. ठीक आहे, आपण पाहूया. आता डॉटर म्हटल्यानंतर डॉटरचा ब्रदर हा एफ चा कोण होणार आहे बेटा, सन होणार आहे. ठीक आहे, डॉटरचा ब्रदर म्हणजे कोण होणार आहे,
हा सी हा कोण होणार आहे एफचा सन, मुलगा. ठीक आहे. तर मुलाचे फादर म्हणजे कोण होणार आहेत बेटा एफ साठी, मुलाचे फादर. ठीक आहे, म्हणजे हजबंड होतील, हजबंड. ठीक आहे, पहा एफचा हजबंड कोण होणार आहे बी. आता हजबंडची मदर म्हणजे काय असेल बेटा, हजबंडची मदर म्हणजे असेल मदर इन लॉ. ठीक आहे, मदर इन लॉ म्हणजे कोण, सासू. ठीक आहे, मदर इन लॉ. तर या ठिकाणी पहा बेटा आपल्याला ऑप्शन्स काय दिले होते, ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत हाऊ इज ए रिलेटेड टू एफ. ए ही कोण आहे एफ ची असं विचारलं होतं. तर याचं उत्तर येणार आहे मदर इन लॉ, जे की ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून आपण कोणतं ऑप्शन करूया, डी. असं जर विचारलं असतं या ठिकाणी हाऊ इज एफ रिलेटेड टू ए, एफ ही कोण आहे ए ची, तर या ठिकाणी आला असतं बेटा डॉटर इन लॉ, सून. ठीक आहे, कारण मुलाची वाईफ आली असते. ठीक आहे, कारण आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर या ठिकाणी ही काय येणार आहे वाईफ, एफ ए बी ची. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. तर दुसरा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा नेक्स्ट 3 क्वेश्चन्स आहेत बेटा. क्वेश्चन नंबर 2 बघितला आता आपण, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 3 क्वेश्चन साठी कॉमन इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. 3 to 5 कॉमन इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, 3 to 5 साठी. तर आता या ठिकाणी पहा काय दिलेले आहेत कॉमन इन्स्ट्रक्शन या ठिकाणी. स्टडी द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये, स्टडी द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. खाली दिलेली माहिती वाचा, इन्फॉर्मेशन बिलो, स्टडी द इन्फॉर्मेशन बिलो and answer the questions that follow. आणि खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, असा आपल्याला हेडिंग दिलेला आहे. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय काय दिलेली आहेत बघा, कोड्स काय काय दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. ए प्लस बी चा मिनिंग काय दिलेला आहे पहा. ए प्लस बी चा मिनिंग त्याने दिलेला आहे, ए इज अ डॉटर ऑफ बी. ए ही मुलगी आहे बी ची, ए इज डॉटर ऑफ बी. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, ए मायनस बी मीन्स ए इज हजबंड ऑफ बी. ए मायनस बी मीन्स ए इज हजबंड ऑफ बी. ए हा हजबंड आहे बी चा. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, ए इंटू बी चा मिनिंग काय दिलेला आहे पहा. ए इंटू बी मीन्स ए इज ब्रदर ऑफ बी. ए इज ब्रदर ऑफ बी असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 3 नंबरचा क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 3, इफ पी प्लस क्यू मायनस आर असं एक्सप्रेशन दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असं विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू म्हणजे आपल्याला काय करायचं या क्वेश्चन मध्ये, बरोबर पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, बरोबर ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे. ऑप्शन नंबर ए, आर इज मदर ऑफ पी. आर ही आई आहे कोणाची, पी ची. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे आपल्याला, आर इज सिस्टर इन लॉ ऑफ पी. आर ही सिस्टर इन लॉ आहे पी ची म्हणे, सिस्टर इन लॉ ऑफ पी. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे, आर इज आंट ऑफ पी. आणि ऑप्शन डी आपल्याला दिलेला आहे, आर इज मदर इन लॉ ऑफ पी. आर इज मदर इन लॉ म्हणजे सासू.
मदर इन लॉ ऑफ पी. ठीक आहे, तर आपण या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन खूप महत्वाचं आहे, त्यानुसार आपण ड्रॉ करूया डायग्राम. ठीक आहे, तर या एक्सप्रेशन मध्ये पहिले दोन लेटर कोण आहेत, पी आणि क्यू. ह्यांच्यामध्ये सिंबल काय दिले बेटा, प्लस. प्लसचं आपल्याला मिनिंग माहित आहे. प्लसची मिनिंग काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, ए प्लस बी. ए प्लस बी म्हणजे काय, ए इज द डॉटर ऑफ बी. आता या ठिकाणी पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरची डॉटर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिलं लेटर कोण आहे, पी. पी ही डॉटर आहे, आपण ड्रॉ करूया. पी इज अ डॉटर ऑफ, ठीक आहे, पी इज अ डॉटर ऑफ क्यू. क्यू ची डॉटर आहे. आता पहा, डॉटर बेटा एकतर आईची डॉटर असू शकते किंवा वडिलांची डॉटर असू शकते. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी क्यूचं जेंडर लक्षात येणार नाहीये, तर पीचं जेंडर आपल्याला लक्षात आले. डॉटर म्हटल्यानंतर काय असेल, फिमेल. परत या नंतरच्या दोन लेटर मध्ये सिंबल मायनस दिलेला आहे. मायनसचा मिनिंग काय दिलेला आहे पहा, मायनसचा मिनिंग दिलेला आहे ए मायनस बी, म्हणजे ए इज हजबंड ऑफ बी. ठीक आहे, ए मायनस बी चा आपल्याला मिनिंग माहिती आहे. तर या ठिकाणी ए मायनस बी म्हणजेच काय, ए इज हजबंड ऑफ बी. तर या ठिकाणी क्यू इज हजबंड ऑफ आर. ठीक आहे, क्यू इज हजबंड ऑफ आर. आपण ड्रॉ करूया. क्यू हा कोण आहे बेटा, हजबंड आहे आरचा, हजबंड ऑफ आर. ठीक आहे, क्यू इज हजबंड ऑफ आर. आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आर इज मदर ऑफ पी असं म्हटलेलं आहे. आता पहा, हजबंड म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लक्षात काय आलं पाहिजे, हा मेल आहे. आता हा जर मेल असेल आणि ह्याची ही पी ही डॉटर असेल, तर आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर या पी चे हे कोण होतील बेटा, पी चे हे फादर होतील. ठीक आहे, फादर. आणि फादरची जी वाईफ असेल, या ठिकाणी वाईफ ही कोण होईल, आर वाईफ. फादरची वाईफ म्हणजे या ठिकाणी कोण असणार आहे, फादरची वाईफ म्हणजे मदर असणार आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पाहूया, दिस इज मदर. आर इज मदर ऑफ पी, हे एकदम करेक्ट आहे. ठीक आहे, तर असं ऑप्शन कुठं आहे पहा बेटा, आर इज मदर ऑफ पी, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर थर्ड नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर येत आहे. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. आता आपण या ठिकाणी याच इन्फॉर्मेशन वरती डिपेंड असलेला आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा बेटा, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, इफ पी प्लस क्यू, पी इंटू क्यू प्लस आर हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असं विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला शोधायचं आहे. तर आपण पहिला ऑप्शन या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, पी इज ब्रदर ऑफ आर. काय दिलेलं आहे पहा, पी इज ब्रदर, पी हा भाऊ आहे कोणाचा, आरचा. ऑप्शन बी दिलेला आहे, पी इज अंकल ऑफ आर. पी इज अंकल ऑफ आर. ऑप्शन सी दिलेला आहे, पी इज सन ऑफ आर. पी इज सन ऑफ आर. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी, पी इज फादर ऑफ आर. पी इज फादर ऑफ आर. पी हे वडील आहेत कोणाचे, आरचे, असं दिलेलं आहे ऑप्शन नंबर डी. आपण डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, पहिले दोन लेटर त्यांच्यामध्ये काय सिंबल आहे. ठीक आहे, इंटू. इंटूचा मिनिंग आपल्याला काय दिलेला आहे बेटा, आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी दिलेला आहे ए इंटू बी मीन्स काय, ए इंटू बी मीन्स आहे ए इज ब्रदर ऑफ बी. ए हा भाऊ आहे बी चा. ठीक आहे, म्हणजे पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरचा भाऊ आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिलं लेटर कोण आहे, पी. आपण ड्रॉ करूया. ठीक आहे,
ड्रॉ केल्यानंतर काय येईल पहा, P इज ब्रदर ऑफ Q असं दिलेलं आहे. Q चा ब्रदर आहे. ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, मेल. ठीक आहे. त्यानंतर दोन लेटर काय आहेत, Q आणि R, त्याच्यामध्ये प्लस आहे. प्लसचं मिनिंग काय दिलेलं आहे आपल्याला, A इज डॉटर ऑफ B. त्याच पद्धतीनं Q ही डॉटर आहे कोणाची, Q इज डॉटर ऑफ R. पहा या ठिकाणी आपण ड्रॉ करायला, Q इज डॉटर ऑफ R. ठीक आहे. Q ही डॉटर आहे R ची. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, डॉटर म्हटल्यानंतर जेंडर येईल फिमेल. ठीक आहे, फिमेल. R ची डॉटर आहे. आता डॉटर आईची पण असू शकते, वडिलांची पण असू शकते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे, डॉटरचा जो भाऊ असणार आहे. ठीक आहे. तर R चा हा कोण होणार आहे बेटा, R चा हा डॉटरचा जो भाऊ असणार आहे तो R चा, ठीक आहे, R चा मुलगा होणार आहे. ठीक आहे. आपण ड्रॉ करूया या ठिकाणी, दिस इज सन ऑफ R. P इज सन ऑफ R. P इज सन ऑफ R. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे पहा, ऑप्शन नंबर सी मला या ठिकाणी बरोबर दिसत आहे. P हा R चा मुलगा आहे. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी, याच इन्फॉर्मेशन वरती आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा, क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघू आपण. तर हे सर्व आपण कोडेड रिलेशन या सब टाइपचे क्वेश्चन पाहतो ब्लड रिलेशन या टॉपिक मध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इफ P प्लस Q, काय दिले पहा एक्सप्रेशन, P प्लस Q इंटू R असं एक्सप्रेशन दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असं विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, इज ट्रू असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पहिला क्वेश्चन बघूया. पहिला ऑप्शन या ठिकाणी काय आहे, सॉरी, P इज नीस ऑफ R. P इज नीस म्हणजे कोण, भाची किंवा पुतणी. ठीक आहे. नीस ऑफ R असं विचारलेलं आहे क्वेश्चन, आणि त्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे P इज डॉटर ऑफ R. त्यानंतर बी ऑप्शन काय दिले पहा, P इज डॉटर ऑफ R. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे P इज कझिन ऑफ R. P इज द कझिन ऑफ R असं दिलेलं आहे. आणि ऑप्शन डी काय दिलेला आहे पहा, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन डी दिलेला आहे P इज द डॉटर इन लॉ ऑफ R. P इज द डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ म्हणजे कोण असेल, सून. ठीक आहे. डॉटर इन लॉ ऑफ R असा क्वेश्चन आहे. तर आपण जे दिलेलं एक्सप्रेशन आहे त्याची डायग्राम ड्रॉ करूया पहिल्यांदा आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा बेटा, जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्यामध्ये पहिले दोन लेटर कोणते आहेत पहा, Q आणि P आणि Q. त्यामध्ये साइन काय, सिंबल काय दिलेला आहे, प्लस. प्लसचं मिनिंग काय आहे, A इज अ डॉटर ऑफ B. तर पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरची डॉटर आहे, म्हणजे P इज अ डॉटर ऑफ Q असं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. तर आपण ड्रॉ करूया, P इज अ डॉटर ऑफ Q. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, Q ची डॉटर कोण आहे बेटा, P. P इज अ डॉटर ऑफ Q. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय येणार आहे बेटा, फिमेल. ठीक आहे. त्यानंतरचे दोन लेटर्स कोणते आहेत, Q आणि R. त्याच्यामध्ये सिंबल काय दिले पहा, ते ड्रॉ करायचं आपल्याला. ठीक आहे. Q इंटू R, मल्टिप्लिकेशनचं सिंबल जे आहे त्याचं मिनिंग काय दिलेलं आहे, A इज ब्रदर ऑफ B. तर Q इज ब्रदर ऑफ R. त्या ठिकाणी पहा, Q हा कोण आहे बेटा, ब्रदर आहे R चा. ठीक आहे. आपण ड्रॉ करूया या ठिकाणी.
ब्रदर, क्यू इज ब्रदर, ब्रदर म्हणजे कोण, भाऊ, ठीक आहे, आर चा. आता ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय होणार आहे, मेल, ठीक आहे, मेल. तर विचारले काय पहा बेटा, आता आपण जर विचार केला तर आपण उलट दिशेने जर विचार केला या ठिकाणी, तर हा मेल आहे आणि क्यू ची डॉटर कोण आहे, पी. तर पी चे फादर कोण होतील बेटा, फादर होतील क्यू. आणि फादरचे हा आरचा आपल्याला जेंडर माहित नाहीये, ठीक आहे, कारण तो बहिणीचा पण भाऊ असू शकतो किंवा भावाचा पण भाऊ असू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला पी कोण आहे असं विचारलंय, आरचा. तर आता पहा, आरचा हा भाऊ, भावाची मुलगी, भावाची मुलगी म्हणजे कोण असते, कझिन, ठीक आहे. भावाची मुलगी म्हणजे कोण असेल बेटा, कझिन असेल. तर या ठिकाणी पहा आपण ड्रॉ करूया. तर या ठिकाणी येणार आहे पी ही, सॉरी, भावाची मुलगी म्हणजे कझिन नाही, सॉरी, नीस असेल, नीस, भाची किंवा पुतणी, पुतणी. बहिणीची मुलगी म्हणजे कोण असते, नीस. या ठिकाणी मी सॉरी चुकून मी कझिन म्हटलं, तर या ठिकाणी काय येणार आहे बेटा, नीस येणार आहे, नीस, ठीक आहे. कारण कझिन म्हणजे कोण असतो, चुलत भाऊ किंवा चुलत बहीण, मावस भाऊ किंवा मावस बहीण म्हणजे काय, कझिन. तर या ठिकाणी भावाची मुलगी म्हणजे नीस येणार आहे बेटा, नीस, नीस. नीस म्हणजे कोण असेल या ठिकाणी मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर याला म्हणतात पुतणी, ठीक आहे. बहिणीची मुलगी सुद्धा नीस असते, इंग्लिशमध्ये तिला आपण भाची म्हणतो मराठीमध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी ए हे करेक्ट आन्सर येणार आहे बेटा, ए इज द करेक्ट आन्सर. पी इज नीस ऑफ आर, पी ही नीस आहे आरची, ठीक आहे. तर पहा बेटा, आपण या क्लासमध्ये जे कोडेड रिलेशन असतात, ब्लड रिलेशन मध्ये कोडेड रिलेशन, तर एक एक्सप्रेशन दिलेलं असतं, त्या एक्सप्रेशन मध्ये डिफरंट सिम्बल्स वगैरे असतात. तर त्यामध्ये आपल्याला जे कोड दिलेले असतात, क्वेश्चन मध्ये जे मिनिंग दिलेलं असतं कोडचं, त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून आपल्याला डायग्राम ड्रॉ करून या क्वेश्चनचे आन्सर करायचे असतात. तर या क्लासमध्ये आपण जवळपास 5 क्वेश्चन पाहिलेले आहेत कोडेड रिलेशन्सचे. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये अजून काही या टाईपचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर आज जे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.